सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. एका लहानशा बाळाच्या जन्मासोबत एक अदृश्य शक्ती घरात प्रवेश करते. ती शक्ती बाळाचं आयुष्य लिहिते, त्याचं नशीब ठरवते. ती शक्ती म्हणजे सटवाई देवी. पण सटवाई देवी कोण आहेत, त्या रात्री का येतात आणि 5व्या दिवशी त्याची पूजा अर्चना का केली जाते, आज आपण जाणून घेणार आहोत. सटवाई देवी कोण आहेत आणि बाळ जन्मल्यानंतर पाचव्या दिवशी त्याची पूजा अर्चना का केली जाते. हिंदू परंपरेमध्ये सटवाई देवी या मातृशक्तीचे स्वरूप मानल्या जातात. त्या नवजात बाळाचे रक्षण करतात आणि बाळाचे भविष्य लिहितात, अशी लोकमान्यता आहे. जरी सटवाई देवीचा थेट उल्लेख एका नावाने मोठ्या पुराणात नसला तरी स्कंद पुराण आणि मार्कंडेय पुराणात मातृशक्तीचे वर्णन केलेले आहे. मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्य सांगतं, माता शक्ती बाल रक्षणासाठी पृथ्वीवर अवतरतात. त्याच परंपरेतून सटवाई देवीची पूजा अर्चना लोकपरंपरेमध्ये रूढ झालेली. ग्रामीण भागात या देवीला घराची रक्षण करती माता असं मानलं जातं. सटवाई देवी या शब्दाचा अर्थभूत सटवाई म्हणजे सप्त मातृका आणि वाई म्हणजे माता. 7 मातापैकी एक दिव्य माता. बाळ जन्मल्यानंतर पहिल्या काही दिवस अतिशय नाजूक मानले जातात. त्यामुळे 5व्या दिवशी देवीला प्रसन्न करण्यासाठी सटवाई पूजन अर्चन केले जाते. असं मानलं जातं की या दिवशी देवी रात्री येऊन बाळाचे आयुष्य, आरोग्य, भाग्य आणि भविष्यातील यश याचा लेखा लिहितात. म्हणूनच घर स्वच्छ ठेवलं जातं, दिवा लावला जातो, शांत वातावरण राखलं जातं. या पूजा अर्चनेमागील एक मुख्य उद्देश म्हणजे काय, आई आणि बाळाचे संरक्षण, वाईट नजर टाळणे आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे. सटवाई देवीच्या पूजेमध्ये काय, दूध, हळदी, कुंकू, तांदूळ, फुले अर्पण केले जातात. काही ठिकाणी बाळासाठी एक वस्त्र ठेवण्याची सुद्धा प्रथा आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा भागात ही परंपरा आजही भक्तीने पाळली जाते. सटवाई देवी ही केवळ एक पूजा तर आहेच आहे, त्यासोबत मातृत्वाचा सन्मान आणि संतती संरक्षणाची एक परंपरा आहे. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये सटवाई देवी पूजनाला खूपच मोठे महत्त्व आहे. घरात नवीन ऊर्जा निर्माण झालेली असते, म्हणूनच 5व्या दिवशी देवीला आमंत्रण दिलं जातं. असं मानलं जातं की 5व्या दिवशी रात्री सटवाई देवी येतात आणि बाळाचे आरोग्य लिहितात. आणि यात रात्री दिवा सुद्धा लावला जातो. का लावला जातो बाबा, लोकमान्यतेनुसार देवी आल्यावर घरात अंधार नसावा, नकारात्मक ऊर्जा नसावी म्हणून दिवा लावला जातो. घर स्वच्छ ठेवलं जातं. रात्रभर दिवा सतत तेवत ठेवला जातो. घर स्वच्छ ठेवलं जातं. आणि कारण काय, देवीला शांत आणि पवित्र वातावरण आवडतं असं मानलं जातं. काही ठिकाणी बाळासाठी कपडे, खेळणे सुद्धा ठेवतात. याचा अर्थ काय की देवीला बाळाची जबाबदारी सोपवली जाते. सटवाई देवी कशापासून संरक्षण करतात, तर लोकमान्यतेनुसार त्या वाईट नजर, नकारात्मक शक्ती, आजार, अपघात यापासून बाळाचं रक्षण करतात. म्हणूनच या पूजन अर्चनेला खूप मोठं आध्यात्मिक महत्त्व पण आहे. आज विज्ञान जरी प्रगत असले तरी आईचं मन शांत ठेवणं, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणं हे फार महत्त्वाचं आहे. सटवाई देवीची पूजा अर्चना आईला मानसिक आधार देते, घरात भक्ती निर्माण करते आणि कुटुंबाला एकत्र आणते. छोट्या बाळाला सुद्धा त्या दिवशी 5व्या दिवशी चांदीची तसं तर सोन्याची करतात, सोन्याची प्रतिमा असते सटवाई देवीची, ती काळ्या दोऱ्यात ओवून ती बाळाच्या गळ्यात घातली जाते. सोन्याची करतात. आता एखाद्या आपल्या यथाशक्तीप्रमाणे जर सोन्याची नाही करता आली तर चांदीची करून त्या दिवशी 5व्या दिवशी त्याची पूजा करतात. आधी पूजा करून काळ्या दोऱ्यामध्ये ओवून घेतात आणि ते बाळाच्या गळ्यात घालतात. वर्षभर त्याचं ते राहतं, म्हणजे एक संरक्षणच असतं. सटवाई देवीचं संरक्षण बाळ वाईट नजरेपासून किंवा 1 वर्षापर्यंत ते ठेवलं जातं. असंही काही ठिकाणी पद्धत आहे आणि आपल्या परंपरेनुसार सटवाई देवीची 5व्या दिवशीची पूजा अर्चना आपण करायची. तुम्हालाही वाटत असेल की सटवाई देवी मातृशक्तीचे पवित्र रूप आहेत तर कमेंटमध्ये लिहा, जय सटवाई देवी नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ प्रत्येक आईपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. सटवाई देवीची पूजा फक्त पूजा तर आहेच आहे, त्यासोबत मातृत्वाची शक्ती,
बाळाच्या सुरक्षित भविष्याची प्रार्थना आणि आपल्या संस्कृतीची ही अमूल्य परंपरा. सटवाई देवी म्हणजे एक देवी तर आहेत, त्यासोबत प्रत्येक आईच्या मायेचं रूप पण आहेत. मातृत्वाची शक्ती म्हणजे सटवाई देवी. जय सटवाई माता, जय हिंदू संस्कृती, जय सटवाई माता.